इराण कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायला तयार नाहीये। युएस नेव्हीकडे शिपिंग करणाऱ्या कंपन्या गेल्या होत्या, त्यांनी सांगितले की तुम्ही आम्हाला संरक्षण द्या, मात्र त्या स्पष्टपणे युएस नेव्हीने नकार दिला। ट्रम्पचा स्वभाव तर जगाला माहीत आहे, मात्र कतारच इतका आता हैराण झालेला आहे की त्यांनी म्हणले की जोपर्यंत तुम्ही युद्ध थांबवत नाही तोपर्यंत आम्ही काही यामध्ये बोलणी करू शकत नाही। हिजबुल्लाहकडून हल्ले सुरू झाल्यामुळे लेबनॉनमध्ये सुद्धा नेत्यानाहू यांनी हल्ले चढवलेले आहेत। विरोध करणारे देश कुठले आहेत? स्पेन आहे, इटली आहे, तुर्की आहे, त्याच्यानंतर फ्रान्स आहे। या देशांनी नेत्यानाहूंना आणि ट्रम्पला कडाडून विरोध केलेला आहे। ट्रम्प आणि नेत्यानाहू हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यामुळे थांबवायचं झालं तर या दोघांना थांबवलं तर जगामध्ये शांतता पसरेल। आखाती देशांमधील युद्धाचा आजचा 13वा दिवस आहे आणि आम्ही जे काही 2 व्हिडिओ केले, या व्हिडिओच्या माध्यमातून आखाती देशांमध्ये नेमकं काय चाललंय त्याची इत्थंभूत माहिती आहे ती प्रेक्षकांना दिली आणि त्यामुळेच आम्हाला खूप मोठा प्रतिसाद आहे तो मिळायला सुरुवात झाला। आता युद्ध एका वेगळ्या टप्प्यावरती जाऊन पोहोचलेलं आहे। आत्ताच्या घडीला आखाती देशांमध्ये नेमकं काय चाललंय हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत आहे परशुराम पाटील। आत्ताच्या घडीला जर आपण बघितलं तर युद्धाचा 13वा दिवस आहे। काय आखाती देशांमध्ये सुरू झालेलं आहे आणि आता हे युद्ध कधी थांबणार, कोण थांबवणार, ही आपल्या भारतीयांच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये असलेला हा प्रश्न आहे की हे युद्ध कधी थांबणार, कोण थांबवणार, कुणाचा युग त्यामध्ये आडवा येतो का, काय नेमकं आहे? एक आपल्या मराठीमध्ये म्हण अशी आहे की मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, अशीच काही स्थिती आता आपल्या झाल्या म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। त्याचं कारण असं आहे की इराण कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायला तयार नाहीये। दुसरी गोष्ट, ट्रम्पचा स्वभाव तर जगाला माहीत आहे, त्यांनी टॅरिफमधून काय केलं, युद्धामधून काय केलं, त्यामुळे ते सुद्धा माघार घ्यायला तयार नाहीत। आणि नेत्यानाहू तर सलग लेबनॉन असेल, इराण असेल, हल्ल्यावरती हल्ले करत चाललेले आहेत। आता यांनी 13 दिवसांमध्ये संयुक्त मोहीम राबवताना जवळपास 10,000 ठिकाणांवर हल्ले केलेले आहेत आणि त्या ठिकाणी जवळपास 1,500वरती मृत्यू झालेले आहेत आणि त्यामध्ये नागरी वस्त्या सुद्धा त्यांनी सोडलेल्या नाहीत। हा एक भाग झाला। आणि हिजबुल्लाहकडून हल्ले सुरू झाल्यामुळे लेबनॉनमध्ये सुद्धा नेत्यानाहू यांनी हल्ले चढवलेले आहेत, तिथे सुद्धा 800वर मृत्यू झालेले आहेत। या सगळ्या परिस्थितीमध्ये सर्वात स्फोटक जर काय झाला असेल तर तो होर्मुझचा मार्ग, जो आपल्यासाठी का महत्वाचा आहे, कारण आपण आपल्यासाठी लागणारा 80% इंधन असेल, गॅस असेल, त्या मार्गातून आपण आपल्याकडे आणतोय, मात्र तो मार्गच इराणने जशी धमकी दिली तसा तो बंद केलेला आहे। युद्ध सुरू असतानाच ट्रम्प काय म्हणाले की आम्ही त्या मार्गाला संरक्षण देतो, आमची नेव्ही तिथं डिप्लॉय करू, मात्र ते शक्य झालेलं नाही। आपण मागच्या व्हिडिओ सुद्धा मध्ये बोललो होतो की हे म्हणण्यासाठी सोपं आहे कट्ट्यावर मोडल्यासारखं, मात्र ते वास्तवात शक्य नाही आहे, कारण त्या ठिकाणी कालच थायलंडची जी युद्धनौका आहे ती उद्ध्वस्त करून दाखवली आणि त्या ठिकाणी आता पाणसुरुंग सुरुंग आहेत, त्या माइन्स आहेत, ते तिथं पेरण्यास सुरुवात केलेली आहे इराणने। आणि अमेरिका काय म्हणते की आम्ही त्यांची नेव्ही उद्ध्वस्त केली, आम्ही त्यांचं एअरफोर्स उद्ध्वस्त केलं, मात्र जागतिक लेवलची 1 नंबरची युएस आर्मी असेल किंवा लष्कर असेल किंवा नौदल असेल, हे जे आहे ते 21व्या नंबरचं उद्ध्वस्त केल्याच्या गोष्टी सांगत आहेत। ती त्यांची मुळात ताकद कधी नव्हतीच। त्यांची ताकद काय आहे? छोट्या पाणबुड्या, माइन्स पेरणारे, त्यानंतर ड्रोन असतील, बॅलिस्टिक मिसाईल्स असतील, या आहेत त्या अगदी इस्रायलपर्यंत त्या कव्हर होत आहेत आणि त्याच माध्यमातून त्यांनी इस्रायलवरती हल्ले चढवलेले आहेत। आणि आज अशी स्थिती निर्माण झालेली आहे की होर्मुझचा मार्ग पूर्ण डेंजर झोन झालेला आहे। युएस नेव्हीकडे शिपिंग करणाऱ्या कंपन्या गेल्या होत्या, त्यांनी सांगितले की तुम्ही आम्हाला संरक्षण द्या, मात्र त्या स्पष्टपणे युएस नेव्हीने नकार दिलाय की तो मार्ग इतका डेंजर आहे की आम्ही ते करू शकत नाही। पण मला काय म्हणायचं आहे की हे सगळं कधी थांबेल? आपल्या भारतीयांच्या मनामध्ये प्रश्न आहे, तिकडे काय होते त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, पण हे कधी थांबणार आहे? कारण हे आता आपल्या गळ्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे। 2 गोष्टी नक्कीच आहेत। त्याचं म्हणजे कतारची गॅस प्रकल्प आहे तो बंद पडलेला आहे, त्याचा फटका आपल्यावरती थेट झालेला आहे, वाहतूक ठप्प झालेली आहे। अबुधाबीमधील जगातली सर्वात मोठी रिफायनरी आहे ती बंद पडलेली आहे। सौदी आरामको कंपनी आहे ती सुद्धा बंद पडलेली आहे। त्यामुळे ते संकट आपल्या चुलीपर्यंत आलेच, ते काय नव्यानं सांगायची गरज नाहीये। मात्र प्रश्न हाच उपस्थित राहिला की याच्यामध्ये घंटा कोण बांधणार यांच्या गळ्यामध्ये? विरोध करणारे देश कुठले आहेत? स्पेन आहे, इटली आहे, तुर्की आहे, त्याच्यानंतर फ्रान्स आहे। या देशांनी नेत्यानाहूंना आणि ट्रम्पला कडाडून विरोध केलेला आहे। त्या संदर्भाने G7 देशांची बैठक झाली, मात्र त्याच्यामध्ये कन्क्लुजन काही निघालं नाही की यांना थांबवायचं कसं। ते म्हणतात की आम्ही एनर्जी, आमची सुरक्षा आहे ती आम्ही सक्षम करण्याचा प्रयत्न करू, मात्र यांच्यासाठी बोलण्यासाठी 2च देश प्रयत्न करतात सध्या आज घडीला। एक आहे ओमान, जो सुरुवातीपासून प्रयत्न करतोय बाबा हे असं होता कामा नाही, आणि दुसरा एक देश आहे तो कतार। मात्र कतारच इतका आता हैराण झालेला आहे की त्यांनी म्हणले की जोपर्यंत तुम्ही युद्ध थांबवत नाही तोपर्यंत आम्ही काही यामध्ये बोलणी करू शकत नाही, तुम्ही युद्ध थांबवा, तुम्ही टेबलवरती या, आपण चर्चा करूया।
आणि ओमानला मात्र काल इतका वाईट प्रसंग घडलेला आहे की ओमान इराणनं अजिबात टार्गेट केला नव्हता, मात्र इतर देशांवरती हल्ला करताना त्यांचं ड्रोन त्यांच्या तेल साठ्यावरती पडलं आणि ते काल उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यामुळे ते पण काल नाराज झालेत की बाबा आमचा काही संबंध नाही आहे, आम्ही चर्चेत असताना आमची तेल हे झालेलं आहे. मग आता ह्यामध्ये एक आहे की ज्या जागतिक शक्ती आहेत त्यांनी येऊन अमेरिकेवरती दबाव वाढवावा, मात्र ते होताना दिसत नाही. G7 देश असं वाटलं होतं की ते येतील, समोरपणे भूमिका मांडतील, ट्रम्पना काहीतरी इशारे देतील, नेत्यानाहूंना देतील, मात्र ते झालेलं नाहीये. अपवाद फक्त आपल्याला यामध्ये स्पेनचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. कायमस्वरूपी इस्रायलमधील दूतावास अँबॅसेडरना बोलवून घेतलेला आहे परत स्पेनने. इतकेच नव्हे तर त्यांनी कुठल्याही प्रकारचं सहाय्य करणार नाही म्हणून सांगितलेलं. तुम्ही तुमचे हल्ले थांबवा, मग आपण चर्चेला येऊ. पण गेल्या 1-2 दिवसामध्ये ट्रम्प यांची भाषा थोडीशी बदललेली आपल्याला पाहायला मिळते की आम्ही युद्ध जिंकलेलं आहे, अशा पद्धतीची भाषा त्यांची आहे. म्हणजे कुठेतरी एक युद्ध थांबवण्याचे हे संकेत मिळत आहेत का? निश्चित थांबवत आहे. त्याचं कारण म्हणजे अमेरिकेमधूनच डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती हे युद्ध थांबवा म्हणून प्रचंड प्रेशर आहे. त्याचं कारण म्हणजे कारण नसताना 165 मुली इराणमध्ये ज्या मृत्युमुखी पडल्या, याचा भयंकर परिणाम हा फक्त इराणमध्येच नव्हे तर तो मुस्लिम राष्ट्रांसह जगभरात झालेला आहे. युद्धामध्ये तुम्ही मुली कशा काय मारू शकता या प्रश्नानं अमेरिकेतल्या माध्यमांना सुद्धा ट्रम्पना प्रश्न विचारलेलेच आहेत. इतकेच नव्हे तर जे काय अवशेष सापडले, ती जी मिसाईल टाकण्यात आली होती ती सुद्धा अमेरिकन बनावटीची होती, त्यामुळे त्या मुली त्यांनीच मारलेल्या आहेत. हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि तुम्ही आमचं सैनिक पणाला का लावताय? त्याचं कारण म्हणजे 9 देशातील 14 एअरबेस इराणने उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत. जे मुस्लिम देशांसाठी थाड यंत्रणा दिली होती म्हणजे एअर डिफेन्स सिस्टम, ती जवळपास $300 मिलियन होती, ती सुद्धा इराणने उद्ध्वस्त करून टाकलेली आहे. त्यामुळे या मुस्लिम राष्ट्रांना सुद्धा असुरक्षित वाटत आहे. यामध्ये आपण एक उल्लेख करूया, दुबईचे अब्जाधीश उद्योजक आहेत, त्यांनी थेट यांना ट्विट करत सवाल केलेले आहेत. अगदी खतरनाक सवाल आहेत ते की तुम्ही आमच्या भूमीमध्ये युद्ध करण्यापूर्वी आमची परवानगी घेतली होती का? तुम्ही आमच्यासाठी म्हणले बोर्ड ऑफ पीस आणतो, त्याचं तुम्ही काय केलं? त्यानंतर तुम्ही इस्लाम, ज्यू असेल किंवा मुस्लिम असेल त्यांच्यासाठी हा अब्राहम हा शब्द एक पवित्र शब्द आहे. तो पवित्र शब्द घेऊन तुम्ही 4 वर्षापूर्वी अब्राहम अकॉर्ड केला जेणेकरून या मुस्लिम राष्ट्रांमध्ये शांतता नांदावी. मग तुम्ही ते का करत नाही आहे? ते बाजूला का ठेवलं आहे? तुम्ही सत्तेत आला की आम्हाला युद्ध परवडणार नाही म्हणून, मग तुम्ही आता युद्ध का करताय? नेत्यानाहू तुमचे असे कोणते तुमचे संबंध त्यांच्यामध्ये गुंतले गेलेले आहेत की त्यामुळे तुम्ही युद्धासाठी करतायत? हे सर्व प्रश्न आता अमेरिकन जनतेकडून विचारले जात आहेत. त्यामध्ये पण भयंकर प्रकार काल एक घडला व्हाईट हाऊसच्या समोर. एप्स्टीन आणि डोनाल्ड ट्रम्प यांची एक टायटॅनिक पोज मध्ये त्यांची एक प्रतिकात्मक प्रतिकृती करण्यात आलेली आहे आणि ती तिथं ठेवण्यात आलेली आहे. हे एक सांगण्याचा उद्देश होता की तुमचं जे काही चाललेलं आहे ते तुमचे स्वार्थ, तुमचं जे काही लांडी लबाडी आहे ते लपवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे तुम्ही लोक मारण्याचा उद्योग करू नका, हे युद्ध थांबवा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही जे काही चालवलेलं आहे इस्रायलच्या मदतीने ते आम्ही खपवून घेणार नाही, असाच एक मेसेज आहे तो जगभरासह अमेरिकेने सुद्धा दिलेला आहे. इराणने आज सकाळीच काहीतरी 3 अटी घातलेल्या आहेत. त्या अटी नेमक्या काय थोडक्यात? अटी म्हणजे ते त्यांनी त्यांचं सार्वभौम जपण्यासाठी त्यांनी 3 अटी घातलेल्या आहेत. कारण का ट्रम्प म्हणतायत की आम्ही युद्ध जिंकलं. अरे युद्ध जिंकलं म्हणजे काय? त्यामध्ये कन्क्लुजन काय झालेले आहे? काय बंडाचं निशाण तर अजून इराणनं फडकवलेलं नाही. मात्र जसजसं युद्ध जिंकल्याची भाषा ट्रम्प करू लागलेत त्यामुळे लगेच इराणनं आज सकाळी त्यांनी सांगितलेले आहे की 3 अटी आहेत आमची. त्यातली सर्वात मोठी अट, आम्हाला कायदेशीर संरक्षण हवे. म्हणजे कुठलंही कारण नसताना जे वर्षभरात 2दा हल्ले झालेत ते आम्हाला नको आहेत. दुसरी गोष्ट, जे आमचं उद्ध्वस्त झालेलं आहे, नागरी वस्त्या असतील किंवा काल इस्रायलने बँकवरती सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांनी सुद्धा आता इशारा दिला की बाबा गुगलला, त्यानंतर IBMला, मायक्रोसॉफ्टला सांगितलं की तुमची कार्यालय तुम्ही सांभाळून राहा. आपल्या नागरिकांना सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नको. म्हणजे एका बाजूला अमेरिका कुठेतरी काढता पाय घेण्याचा प्रयत्न करते, मात्र इस्रायल काहीतरी मुद्दाम तिथं आगीत ठिणगी टाकल्यासारखा प्रयत्न करतोय. त्यामुळे त्यांना वाटतं की बाबा आम्हाला कायदेशीर संरक्षण हे हवंच. दुसरा मुद्दा आहे की जे आमचं उद्ध्वस्त झालं आहे त्याची नुकसान भरपाई तुम्ही आम्हाला द्या. आणि तिसरा सर्वात मोठा मुद्दा की आंतरराष्ट्रीय समुदायाला तिने आवाहन केलेलं आहे की आम्हाला हमी द्या, की आमचं सार्वभौमत्व आम्हाला जपू द्या आणि ह्यांनी अशा पद्धतीने आम्हाला हल्ला करू नको, याची आम्हाला लेखी हमी द्या. हे जर झालं तरच आम्ही करतो, अन्यथा पेट्रोलच्या किमती कच्च्या बॅरेलच्या ह्या $200 पर्यंत नेल्यानंतर आम्ही थांबणार नाही आणि तुम्ही होमोर्जमध्ये येऊनच दाखवा, असा त्यांनी सल्ला दिलेला आहे. त्यामुळं ती स्पेस पाहता, तिथला डेंजर झोन झालेला पाहता याच्यावरती तोडगा हा काढावाच लागेल.
तर या सगळ्यामध्ये इस्रायलचे जे पंतप्रधान आहेत नेत्यानाहू, तर त्यांनी कुठेही समोर येऊन भूमिका मांडलेली नाही या सगळ्या प्रकारामध्ये. इराणवरती इस्रायलने अगदी प्राणघातक हल्ले सुरूच ठेवलेले आहेत. त्यामध्ये नागरी वस्त्या टार्गेट केल्या जात आहेत. मात्र मुली ज्या मृत्युमुखी पडल्या त्यामुळे अमेरिकेमध्ये प्रचंड विरोध सुरू झालेला आहे नेत्यानाहू आणि यांच्या विरोधामध्ये. त्यानंतर तेल साठ्यांवरती सुद्धा हल्ला करण्यात आला. त्याच्यामध्ये इतकी भयावह परिस्थिती निर्माण झाली की काळा पाऊस पडला तेहरानवरती, ते इंधन साठ्यांवरती हल्ला केल्यामुळे. त्यामुळे आता त्या कित्येक दशकांसाठी ती पिढी कॅन्सरग्रस्त होईल अशी स्थिती निर्माण झालेली आहे. भोपाळ गॅस दुर्घटना आपली 1984 मध्ये झाली होती, पण ते अजूनही आपली लोक भोगतायत. म्हणजे पिढी विकलांग होणे, अवयव बाधित होणे हे सगळं होणार आहे आणि आता ते इराणच्या ताटात वाढून ठेवलं गेलेलं आहे. त्यामुळे एकंदरीमध्ये तुम्ही तेल साठ्यांवरती हल्ला करू नका असा स्पष्ट आदेश अमेरिकेकडून नेत्यानाहू यांना देण्यात आलेला आहे. आणि या आदेशानंतरच गेल्या 3 दिवसांपासून नेत्यानाहू कुठेही समोर येऊन स्पष्टपणे बोललेले नाहीत. इतकेच नव्हे तर सोशल मीडियामधून त्यांच्या मृत्यूची सुद्धा अफवा पसरली. मात्र इस्रायलकडून खंडन करण्यात आलं आणि ते म्हणले की अशा काही नाही, ते इराणकडून पसरवल्या जात आहेत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे युद्ध जिंकल्याची भाषा करत असतील तर त्याच्यासोबत नेत्यानाहू भूमिका काय घेणार हे पण महत्वाचं आहे. कारण अमेरिका फक्त आज घडीला इराणवरती हल्ले करत आहे, मात्र इस्रायल एकाच वेळी गाझापट्टीमध्ये नरसंहार करत आहे, लेबनॉनवरती हल्ले करत आहे आणि इराणवरती तर सुरूच आहे. त्यामुळे पहिल्यांदा जर हे थांबवायचं झालं तर नेत्यानाहू यांच्या गळ्यामध्ये घंटा कोण बांधणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण ट्रम्प आणि नेत्यानाहू हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यामुळे थांबवायचं झालं तर या दोघांना थांबवलं तर जगामध्ये शांतता पसरेल. जगावरती गॅस, पेट्रोल, डिझेल संकट उद्भवलं आहे, ते कुठेतरी थांबवेल. मात्र एक थांबला नाही दुसरा करत राहिला तर इराण शांत बसेल असं वाटत नाही. जर आंतरराष्ट्रीय समुदायानं असेल, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून काही प्रस्ताव आला, दोन्ही देशांना चर्चेला बोलवून काही तोडगा निघाला तर हे एक दिवसात थांबण्याजोगं पण आहे. मात्र ते दोघं एकत्र असल्याशिवाय इराण शांत बसेल असं अजिबात वाटत नाही. तर बघितलं आपण आत्ताच्या घडीला या तिन्ही देशांमध्ये नेमकं काय चाललंय, म्हणजेच या आखाती देशांमध्ये नेमकं काय चाललंय हे आपण पूर्णपणे विश्लेषण याचं केलेलं आहे. मात्र या तिन्ही देशांना एकत्र घेऊन हे सगळं शांतता पसरवली पाहिजे तरच हे युद्ध आहे ते थांबू शकेल. कारण आपल्याला माहिती आहे ट्रम्प यांची भाषा गेल्या 2 दिवसांपासून बदललेली आहे. इराणनं अटी टाकलेल्या आहेत. त्याचबरोबर इस्रायलचे पंतप्रधान मात्र कुठलीही भूमिका समोर येऊन मांडत नाहीत. त्यामुळे जर हे युद्ध थांबवायचं असेल तर या तिन्ही देशांना एकत्र आणून मगच याच्यावरती तोडगा काढणं शक्य होणार आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.